हॅलो महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आदित्य पुणेकर ह्या यूट्यूब चॅनेलवर. जर तुम्ही कसे आहात, मस्त ना, हसत खेळत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर आपण विषयावर बोलणार आहे की एका व्यक्तीला कसं मारलं, प्रेमाच्या जाळ्यात घेऊन त्याचा घात कसा केला आणि त्याला मारण्याचं कारण काय. तर आता खूपच हा विषय ट्रेंड चालू आहे की बाबा एका व्यक्तीला तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही स्पष्ट सांगून टाका ना. त्याला जीव घ्यायचा किंवा त्याला मारायचा हा सोल्युशन आहे का, हे मला नक्कीच सांगा तुम्ही. तर आपण बोलत आहोत केतन अग्रवाल आणि सिया गोयल हे ज्याविषयी. तिनं त्याला बाहेर नेलं फिरायला, तो काही नाही म्हणत होता. तिने तसंच त्याला जबरदस्तीने घेऊन गेली आणि त्याचा घात केला. विषय असा झाला की त्या दोघांचं लग्न जमलं होतं. त्याच्यानंतर त्यांचा साखरपुडा झाला होता. मग तिला आवडत नव्हतं तर स्पष्ट सांगायचं होतं ना की बाबा ही व्यक्ती मला आवडत नाही, की मला लग्न करायचं नाही. आणि तिचं असं की बाबा तो केस नव्हते, त्याला टक्कल होता म्हणतात असं. इथं टक्कल होता आणि तो वीक लावत होता. त्याच्यामुळं पण ती म्हणली की नाही का मला आवडत नाही आहे म्हणून मी त्याला इग्नोर केलं, असं काहीतरी सांगितलं. आणि तिने गडावरती नेलं. गडावर नेल्या तिचे कोण 2-3 मित्र का काहीतरी साथीदार होते. खाली गडावर बड्डे कापताना पण त्यांनी प्रयत्न केला. बड्डे तिचा सिया गोयलचा वाढदिवस होता. तिने लयच फोर्स केला की नाही आपल्याला प्रतापगडाचं काय बाय कुठला गड, पुण्यापासला, सॉरी मला गड नाही पाहिला मी, लोहगड किल्ल्यावर नेऊन त्याला फोटोशूटच्या हे दरम्यान, म्हणजे ज्यावेळेस त्याला म्हणले की मला फोटो काढायचा आहे, तर ती म्हणलं ठीक आहे. फोटो काढताना चैतन्य त्यानं येऊन त्याला ढकललं. आणि त्याला ह्याच्या आधी पण 2दा काहीतरी 16 मे काहीतरी तिथंच लोहगडलाच नेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला, असं न्यूजला सांगलं जातं. की जर तुला लग्न नव्हतं करायचं तर कशाला एखाद्या लोकाचा जीव घ्यायचा, नाही का. तुला नव्हतं आवडत तर स्पष्ट सांगायचं होतं घरच्यांना. आणि त्या मुलाला संशय पण होता की जो केतन होता ना, केतन अग्रवाल, तो सांगत होता की ही सारखी सारखी चैतन्य नावाच्या मुलाशी बोलते आणि मला डाऊट आहे. तर वडील म्हणले असं काही नाही आहे, म्हणजे मुलीकडूनच त्याला स्थळ आलं होतं बघण्यासाठी, म्हणजे मुलगा नाही गेला तिकडे बघायला, मुली सियाकडूनच ह्याला नाही का केतनला मागणी आलेली होती. आधी तो म्हणत होता की लग्न लवकर नाही करायचं, पण मुलीच्याच घरती त्याला काहीतरी दबाव आणत होती लग्न करण्यासाठी. जर ती काहीतरी वय तिचं कमी होतं, 21च वय होतं. जर तुला लग्न नव्हतं करायचं बाई तर कशाला त्याचा जीव घेतला, नाही का. आणि तो 17 करोडचा मालक आहे बघा. आज मोठ्या लोकांचं असं होऊ शकतं, सामान्याची काय किंमत आहे आजकाल. सामान्य लोकांचं काय राहिलं. आज श्रीमंत लोकांचं एवढं आणि मारण्याचा प्रयत्न प्लॅनिंग करतात. तिला वाटलं की ढकलून दिला तर असं समजेल की तो किल्ल्यावर फोटोशूट करताना तो पडला, असं काहीतरी त्यांचं प्लॅनिंग होईल असं त्यांना वाटलं होतं. पण झालं तसं नाहीच आहे बघा. आपली पोलीस यंत्रणा एवढी सक्रिय आहे की छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा शोधून काढतात. पोलिसांना खरंच खूप मानलं पाहिजे त्यांच्या कामाला आणि त्याच्या कर्तृत्वाला, की शिल्लक गोष्टीसुद्धा ते हुडकून काढतात. त्यांचं प्लॅनिंग होतं की जर तो पडला लोहगड किल्ल्यावरनं, जरी खाली पडला तर असं हो की ती घातपात नाही नसून तो अनैसर्गिक मृत्यू आहे, म्हणजे पायी घसरून पडला असं वाटावं म्हणून त्यांनी ही प्लॅनिंग केला. चैतन्य, केतन आणि केतन होता तो तिचा एंगेजमेंट केलेला नवरा होता आणि केतन त्याचा प्रियकर होता. बघा केतन काय नावं तर आहेत, कठीण आहे. असं त्याला मारण्याचा प्रयत्न केला. 2दा पण ह्याच्या आधी मारण्याचा प्रयत्न केला. 3ऱ्यांदा ते सक्सेसफुल झाले. त्यांना वाटलं की जर तो पाय घसरून पडलाय तर त्यांना वाटेल की घसरून पडला, तोल गेल्याने तो गडावरनं पडला, असं त्यांचं प्लॅनिंग होतं. तर ती काहीतरी गडावरती संशय वृत्ती वाटलं त्यांना. ही व्यक्ती सारखी सारखी दिसली. तिचं कॉल रेकॉर्डर काढलं तर त्या मुलाशी बोलताना बरेचदा सापडली. त्याच्यावरून तिच्याकडं पोलिसांचा संशय गेला आणि तो खरा ठरला. बघा लोकांनी एकमेकाला मारण्यासाठी काय काय विचार करू शकतात. सिया एवढी
खालच्या पातळीला जाऊ शकते, श्रीमंत लोकांची. असं पण नाही की आपल्यासारखं लोक, साधारण लोक शिकलेली नाहीत, अडाणी आहेत की त्यांना जमत नाही, अशा पण गोष्टी काही नाही आहेत ना. शिकलेली लोकंसुद्धा अशी प्लॅनिंग करू शकतात. मला तर आश्चर्य वाटतं. तर बाई तुला लग्न नव्हतं करायचं तर सांगायचं होतं घरच्यांना, इग्नोर करायचं होतं की बाबा तो. आणि आता तर तिने काय सांगितलं आहे, त्याला टक्कल आहे, तो वीक लावतो, मला तो आवडत नाही, मला पहिल्यापासून आवडतच नव्हता, तू साखरपुडा केला त्याच्याबरोबर, 1 वर्ष झालं फिरते, तेव्हा नाही तुला त्याच्यात फॉल्ट दिसला. आणि त्याला मारायची काही गरज होती? तू सांगायचं होतं ना आई बापाला, फर्स्ट मला ह्या मुलाशी लग्न करायचं नाही, तुम्ही माझं लग्न मोडू शकता. तू एवढं प्लॅनिंग केलं की घरचे सुद्धा म्हणतात की आम्हाला वाटलं नाही की सिया अशी करेल. एवढं प्लॅनिंग केलं, त्याला मारून टाकलं, सगळा प्रयत्न केला. का पण काय भेटलं शेवटी? जेलमध्ये जाऊन बसले ना. काही व्हिडिओ तिचे असे पण जेलमधून येतात की दारू प्यायला द्या, मला दारू प्यायला द्या. एवढे व्हिडिओ येत आहेत न्यूजला. ती दारू मागते असं म्हणतात. बघा काय समाज आहे, कुठं चालला आहे हे समजत नाही आहे. आज 17 करोडच्या मालकाच्या मुलाचंही होऊ शकतं, तर सामान्याची तर काय किंमत आहे? आणि सामान्य लोक एवढी लढतात, एवढी संघर्ष करतात छोट्या छोट्या गोष्टीला. आता सामान्यमध्ये बघा आपलं काय संसारात एवढी भांडणं होतात, कोणाचा नवरा दारू पीत असेल, कोणाच्यात हारामारा होत असेल, स्त्री आपल्या मान स्वाभिमानासाठी ती तिच्या नवऱ्यापाशी आयुष्य काढते. सामान्य लोकांनातल्या आपल्या स्त्रिया आहेत त्या. आणि मोठे घरातले बघा, विचार न पाचार डायरेक्ट त्या एखाद्या मुलाचा जीव घेतात. त्या मोठ्या घरातल्या मुली सगळ्याच असतील असं नाही बरं का, ज्यांचे माइंडमध्ये चाललंय ते. आणि एवढं शार माइंड यांचं कसं काय असू शकतं? आपण मुंगीला जरी मारायचं म्हणलं तर 10 वेळा विचार करतो. हे तर माणूस होता. एवढे कसं काय बायका विचित्र वागू शकतात? ह्याचं जिवंत उदाहरण हे सिया आणि केतन अग्रवालचं जिवंत उदाहरण आहे. आणि सामान्य घरातल्या मुली एवढा त्रास सहन करून, संघर्ष करून ती त्यांच्या नवऱ्यापाशी राहतात. कारण का? माझ्या आईवडिलांचं नाव खराब नको व्हायला, मान स्वाभिमानाने मी जगली पाहिजे. कितीतरी लेडीज सिंगल राहतात, मुलांना सांभाळतात आणि आयुष्य जगत असतात सामान्य घरातल्या मुली. आणि श्रीमंत घरातल्या मुली बघा हे असं मारून टाकायचं प्लॅनिंग करतात. तर तुम्हाला कसं वाटलं? हे योग्य वाटलं का योग्य वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा. सियाने जे केलं ते चुकीचं केलेलं आहे. एखाद्या मुलाचा जीव घेणं. आज त्या आईबापाला एकुलता एक मुलगा होता, केतन अग्रवाल, एकुलता एक होता. आणि ह्या सियाने एवढं प्लॅनिंग करून मारलं त्याला. आईबापाला काय वाटत असेल त्या की बाबा मग आमच्या पोरगं बिगर लग्नात राहिला असतं तर काय प्रॉब्लेम होता? असं का आयुष्य जगला असतं ना तो? त्यांचा एकमेव आधार होता तो. तरी ह्या मुलीने त्यांचा आधार हिसकून घेतला. काय हे समाज कुठल्या कुठं चालला आहे काही समजत नाही आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा मला नक्कीच कमेंट करून. हे माझं विषय जे होता तो कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचले जातील. चला बाय.